अमरावती जिल्ह्यातील रतन इंडिया कंपनी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। कंपनीवर पर्यावरण प्रदूषण, शासकीय नियमांचे उल्लंघन, राखेची अवैध विक्री, हजारो झाडांची तोड आणि स्थानिकांच्या आर्थिक नुकसानाचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत। या आरोपांमुळे जिल्हाभरात खळबळ उडाली असून प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत। अमरावतीतील रतन इंडिया कंपनी विरोधात विविध गंभीर आरोप करणारी एक प्रेस नोट समोर आली आहे। या प्रेस नोट नुसार अमरावती शहरात पाण्याची टंचाई असताना लाखो लिटर पाण्यात राख मिसळून टाकण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। तसेच वाघोली माहुली तलाव आणि परिसरातील विहिरीचे पाणी प्रदूषित झाल्याचा दावा करण्यात आला आहे। यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे। प्रेस नोट मध्ये कंपनीने मोठ्या प्रमाणात राखेचा अवैध साठा केल्याचा आरोप करण्यात आला आहे। त्यामुळे शासकीय प्रकल्पाचे नुकसान झाल्याचाही दावा करण्यात आला आहे। याशिवाय उत्खनन, वाहतूक आणि रॉयल्टी संदर्भातही अनेक अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। कंपनीने हजारो झाडे तोडल्यामुळे पर्यावरणाचे नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला असून जंगली प्राणी, मोर, रानडुक्कर आणि इतर वन्यजीवांच्या अधिवासावर परिणाम झाल्याचेही नमूद करण्यात आले आहे। दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही संबंधित विभागांनी प्रभावी कारवाई केली नसल्याचा आरोप प्रेस नोट मध्ये करण्यात आला आहे। MIDC कडून मिळालेल्या जमिनीचा पूर्ण वापर न करता मोठा भूभाग पडून असल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला आहे। वीट भट्टी व्यावसायिकांना राख मोफत देण्याचे आदेश असतानाही ती विक्री करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला असून त्यामुळे स्थानिक व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे। या सर्व आरोपांमुळे रतन इंडिया कंपनी आणि संबंधित प्रशासकीय यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। अमरावती जिल्ह्यामध्ये रतन इंडिया नावाची पॉवर प्लॅन्ट आहे। या पॉवर प्लॅन्टच्या भरोशावर हजारो युवकांनी ट्रक घेतले, हजारो लोकां 1,500 वीटभट्ट्या आहेत। या जिल्ह्यात कित्येक लोकांनी आपापले वेगवेगळे फ्लायच्या भरोशावर असणारे कारखाने सुरू केले आणि आजपर्यंत आम्हाला ते लोक नॉमिनल किमतीत राख देत होते आणि ती राख आम्ही या सर्वांना विकत होतो किंवा आम्ही कारखानदार ते राख विकत घेत होते। त्याच्यामुळे सुरळीत व्यवसाय सुरू होता। परंतु आता या कंपनीने आणि मुंबईची आलेली ॲस्ट्रॅक नावाच्या कंपनीने दोन्ही कंपन्या मिळून या दोघांनी एकदम 200 रुपये टन राखेची किंमत केली। म्हणजे जे वीट 8 रुपयाचे आम्ही विकतो ते आता 30-40 रुपयात विकायला लागणार आहे। आणि हे बाहेरच्या जिल्ह्यातून इथं जर 8 रुपयात वीट येत असेल तर आमच्या धंद्याचं काय? आणि परिस्थिती आज आमच्यावर अशी आली की आता जर आम्ही हा धंदा केला नाही तर आमच्यातले कित्येक पोरचे ट्रक जप्त होतील, कित्येकचे कारखाने जप्त होतील, कित्येकच्या लोनच्या भरोशावर आम्हाला आत्महत्या करायची वेळ आली। आणि म्हणून आम्ही आता 1 महिन्यापासून राख उचलणं बंद आहे। आता कित्येक लोकांचे ट्रक जप्त होतील, परंतु कोणत्या सरकारले इच्छा पॉलिटिशियनले कोणाला जाग घेऊन नाही राहिली, कंपनी तर कोणाच्या बापाचा ऐकून नाही राहिली आहे। आणि त्या कंपनीची आम्ही राख उचलायला तयार असल्यावरही आम्हाला राख न देता ती लाखो करोडो टन राख हे तिथं तलावात जमा करून राहिले आहे आणि ते जमा करून नंतर हे विकणार आहेत। आणि राख जमा करत असताना ते अमरावती जिल्ह्यातला महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आज इथं पाणी अप्परवर्धाचं 2 दिवसाआड भेटून राहिलं, परंतु ते लाखो टन पाण्यासोबत राख हे तलावात फेकून जमा करून राहिले। बरी कोणी राजकारणी माणसाले जाग येऊन नाही राहिला की पुढच्या 15-20 दिवसात किंवा 1-2 महिन्यात या शहरात प्यायला पाणी भेटणार नाही, जे लाखो लिटर पाणी एकट्या रतन इंडियानं वाया गमावून राहिले आहे। आणि परिस्थिती इतकी वाईट आहे की त्या पुऱ्या वाघोलीच्या एरियात हे केमिकलयुक्त पूर्ण पाणी सर्व डॅममध्ये जमा झालं। तुम्ही वाघोलीच्या डॅममध्ये जाऊन पहा, लोक मरायच्या खाईत आले आहे, आम्ही आत्महत्या करायच्या खाईत आलो आहे। परंतु या जिल्ह्यातला कोणताच राजकारणी माणूस तिच्यात त्याला सांगून राहिला नाही। आणि म्हणून आता जर येईनं म्हणजे तुम्हाला एक अजून उदाहरण सांगतो, सरकारची कंपनी आहे कोराडी पॉवर प्लॅन्ट, त्यांनी अशीच राख जमा केली म्हणून प्रदूषण डिपार्टमेंटनं त्यांना 7 कोटी रुपये दंड केला, 35 करोड रुपये दंड केला। आणि यानं तर 5,000 कोटी टन राख
हे जमा करून ठेवली आणि महाराष्ट्र शासनाचा जो मुरुम त्यानं तिच्यातून उखरला, त्या मुरुमावर त्यानं ते एवढा मोठा तो रेल्वे ट्रॅक केला. लाखो करोड रुपयाचा रॉयल्टी महाराष्ट्र शासनाची बुडवल्यावरही कलेक्टरही काही करून नाही राहिले आहे, कोणी अधिकारी काही करून नाही राहिले आहे. प्रदूषणवाले तर अत्यंत झोपले आहे. प्रदूषणवाल्याला मला तर असं वाटतं तिथून महिनाच येते आणि त्या महिन्याच्या वर्षावर प्रदूषणवाला हे सर्व सहन करून राहिला. दरम्यान या प्रेस नोटमध्ये करण्यात आलेल्या आरोपांची अधिकृत चौकशी झालेली नसून संबंधित यंत्रणांकडून किंवा कंपनीकडून याबाबतची भूमिका अद्याप समोर आलेली नाही. मात्र या आरोपांमुळे पर्यावरण, प्रशासन आणि स्थानिक नागरिकांच्या हिताचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आता प्रशासन या प्रकरणाची चौकशी कशी करते आणि पुढे काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.